स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिकमध्ये भोंदूगिरी प्रकरणातील अशोक खरात याची एसआयटी कडून चौकशी पूर्ण झाली असून आज त्याची पोलीस कोठडी संपत आहे। त्यामुळे त्याला आज कोर्टामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये हजर करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील कोर्टात हजेरी लावली असून अशोक खरात यांनी आत्तापर्यंत 1500हून अधिक महिलांचं शोषण केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। त्याचप्रमाणे 500हून अधिक व्हिडिओ खरातकडे होते। खरातच्या 2 कानाखाली लावणार असल्यानं मी कोर्टात आली, असं यावेळी संतप्त होत त्यांनी आपला भावना व्यक्त केल्या। दरम्यान पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यातही घेतलं होतं। कोर्टातून जे आहे ती त्याला पुढे जे काय ते पोलीस कस्टडी वाढवून मिळेल, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महिलांची इच्छा आहे की 500हून अधिक महिलांबरोबरचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत। 1,500हून महिलांवर जे आहे ते लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं महिलांच्या ताब्यात एकतर अशोक खरातला द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली वाजवून द्या। आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलोय। आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे ते त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावना तर कळू दे जनतेच्या बाहेर काय आहेत। त्याने ज्या पद्धतीने केले, मी आता ईशानेश्वर मंदिरात गेले होते, तिथल्या गाभाऱ्यातली काळोखातली जागा सुद्धा त्यांना लैंगिक शोषण करायला सोडली नाही। देवाला माणूस हा घाबरला नाही, म्हणजे माणसाच्या रूपात राक्षसी स्वरूपाचा एखादा जो माणूस असतो तसा ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाहीये। अनेक वेगवेगळ्या लोकांची इच्छा आहे की त्याला एकतर जनतेच्या ताब्यात द्या, नाहीतर जाऊन 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजेत। आणि म्हणूनच नाशिक न्यायालयामध्ये पोलिसांनी जर आणलं तर आम्हाला त्यांच्या हातात एकतर त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्हाला 2 कानाखाली तर देऊ द्या, आमचं समाधान तर होईल। हे आम्हाला पकडतायत, हे जर मागच्या वर्षी खरातला पकडलं असतं तर अनेक महिला वाचल्या असत्या ना। पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते। दरम्यान आता अशोक खरात याच्याबाबत न्यायालयात आता काय निर्णय होतो हे बघणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।